मीना पाटील आहे ते पत्रकारांना आता थेट धमक्या द्यायला लागलेले आहे, शिवीगाळ करतायत, जीवे मारण्याची धमकी देत आहेत. कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? बघा, महाराष्ट्रातलं जे काही संस्कृती होती ती संस्कृती लयास नेण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचेच परिणाम आपण पाहतो आहे की पत्रकारासारख्या पवित्र काम करणाऱ्या व्यक्तींनाही सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षात आता गेलेले असल्यामुळे ते या पद्धतीचं बोलत असतील तर हे निषेधार्थ आहे. या गोष्टीचा याला निषेध आम्ही करतो. तर नाना, ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून यांची वक्तव्य येत आहेत, वारंवार लोकप्रतिनिधींना अगोदरच्या धमक्या असतील, त्यानंतरून आता थेट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारांना पण बाजी नाही, कुठेतरी भान सुटले असं म्हणायचं का? या माहितीमध्ये सगळ्यांचं भान सुटलेलं आहे आणि यांना सत्तेचा माज झालेला आहे. जनतेचे पैसे लुटायचं आणि त्याच्यावर माज व्यक्त करायचा असं या सरकारचीच भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत असलेले सगळे आमदार असतील, खासदार असतील, त्यांची वागणुकीमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. सभागृह सुरू आहे, तुम्ही सभागृहात हा सगळा मुद्दा उचलणार आहात? उचलून आम्ही संजय राऊतांच्या बाबतीतही त्यांनी विधान केलं होतं, परत माझ्याशी जर बंदूक चालवे काहीच अद्याप कारवाई केलेली नाही, हे किती? मी तुम्हाला एक गोष्ट, तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला. हे संवेदनहीन सरकार आज महाराष्ट्रात आपण पाहतो आहे. काल रेल्वेमध्ये आपल्या लोकलमध्ये ज्या पद्धतीचा एका तरुण पोराचा खून झाला सगळ्या लोकांच्या समोर, आणि तो व्यक्ती जो खून करणारा तो तिथून खून करून जातो, बाहेर निघतो आणि मग याच्या माध्यमातून त्याला पकडलं गेलेलं आहे आणि तेच पाठ आपली थोपटतं की आम्ही आरोपीला पकडलेला आहे. आज सरकारनं स्वतःहून विधानसभेत झालेल्या कालच्या घटनेची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होतं आणि आम्ही काय उपाययोजना करतो आणि पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आम्ही पूर्ण काय भूमिका आमची राहील ते सरकारला आज मांडायची गरज होती. पण सरकार आज त्याचं पुढे साधं बोलायला तयार नाही. म्हणजे हे सरकार जे संवेदनहीन सरकार जे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे, हेच याला पाहायला पाहिजे की जिथं संवेदना संपतात, कोणाचा जीव जातो आहे, सामान्याचा जीव जातो आहे. आता गरिबांनी आता रेल्वेमध्ये जाऊ नये, पायदळी चालू नये अशा पद्धतीची व्यवस्था या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि सरकारला त्याच्या वेदना पण नाही होतच असेल तर मग ही एक गंभीर बाब आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या काही घटना मांडताय या घटना त्याच गोष्टीशी आपल्याला निगडीत होऊ शकतात. तुम्ही गेल्या वेळेस जो प्रश्न उपस्थित केला होता, ज्या पद्धतीने खरं तर नरेंद्र मेहता यांनी जमिनीचा घोटाळा केल्या संदर्भातला त्याचा अहवाल समोर आलेला आहे, त्या अहवालामध्ये देखील अशा पद्धतीचा घोटाळा झालेला आहे, फसवणूक झाली आहे, स्पष्ट ठपका ठेवलेला आहे. बघा आहे की मी जी तक्रार केलेली होती आणि तिथल्या नागरिकांनी ज्या तक्रारी माझ्याकडे पाठवलेल्या होत्या त्याच्या आधारावर महसूल विभागाने आणि त्या पद्धतीचा निर्णय दिला. त्यांनी आदिवासीच्या जमिनी दाबल्यात, त्यांनी मँग्रोवच्या जमिनी दाबल्यात, शासकीय जमिनी दाबल्यात, त्यामध्ये 5 स्टार हॉटेल बांधलेत आणि मोठे मोठे मॉल तयार केले. आता तो सत्ता पक्षाचा भाजपचा आमदार आहे नरेंद्र मेहता. आता जर खऱ्या अर्थानं पदाचा दुरुपयोग करणारा जो कोणी असेल त्याचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नुसतं त्या प्रॉपर्ट्या जमा करून चालणार नाही. सत्तेचा दुरुपयोग त्यांनी केलेला आहे, त्यामुळे त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्यांचं आमदारकी रद्द केली पाहिजे. ही भूमिका आमची आहे आणि ती मागणी आम्ही करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एकीवर खंत व्यक्त केलेली आहे कालच्या बैठकीमध्ये. काल मी बैठकीसाठी अनुपस्थित होता, पवार नव्हते, 23 जण नव्हते. काल मी माझ्या व्यक्तिशा कामामध्ये मला होतं, त्याच्यामुळे मी विधानसभेतून सरळ माझ्या एका घरगुती कार्यक्रमाला गेलो होतो आणि मी परवानगी पण घेऊन गेलेलो होतो. आता बाकीचे आमदार का नाही आले त्याची मला माहिती नाही. आणि जयंत पाटील मतदारसंघात लग्नाला गेले होते, ते मला सांगून गेले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा कुठलाही गैरसमज नाही. आणि सध्या आमच्या बाकी पुष्कळ आमदारांचं अजूनही जून संपत आलेला आहे, पाऊस पडलेला नाही. शेती हंगामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेले आहेत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, जनावरांच्या चाऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सरकार गंभीर नाही आहे.
आणि अशा परिस्थितीत अनेक आमदारांचं लक्ष त्यांच्या गावाकडच्या या व्यवस्थेकडे लागलेलं आहे. त्यामुळे काही आमदार सभागृहातही आपल्याला पाहायला मिळत असतील की आमदार कमी येताना आपण पाहतो आहे. त्यामुळे असं कुठलाही प्रश्न नाही. आम्ही आघाडी विकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. आता महाराष्ट्रासारख्या पूर्वभूमी आज देशात आपल्या आज महिलांवर अत्याचार आणि ड्रग्स प्रकरण अजूनही शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आजच्या लेखी उत्तरामध्ये देखील हे समोर आलेलं आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकरी अजून अनेक आत्महत्याचा विषय आहे जो त्यांनी रेकॉर्डवरून आणलेला नाही. तरी दाबायचं किती. त्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळालं असेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि सरकार आपलीच पट आपल्या हाताने थोपटतं आहे की आम्ही जेवढी मदत केलेली आहे तेवढी कधीच केलेली नाही असाही दावा सरकार करते आहे. पण सरकार, मी अनेकदा सांगितलं, मी स्वतः शेतकरी आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरजच नाही आहे. आमचं जे पिकवलेलं धान्य आहे त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे, त्याला भाव बरोबर मिळाला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. तुमचं खताचे भाव वाढवलेत, तुम्ही डिझेलचे भाव वाढवलेत, औषधीचे भाव वाढवलेत, बियाण्याचे भाव वाढवलेत, पण त्या हिशोबाने आम्हाला जे पैसे मिळतात ते अपुरे मिळतात. आणि म्हणून तुमच्या मदतीपेक्षा आमच्या शेतीच्या मालाला, म्हणजे आमच्या पिकाला, आमच्या घामाला योग्य भाव या सरकारच्या माध्यमातून मिळाला तर आम्हाला मदतीची गरज या सरकारकडून नाही. ते उपकार जतवाचे अधिकार यांना नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतसुद्धा यांनी शेतकऱ्यांना काल मामा बनवलेला आहे या सरकारने, हेही आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.